कॉम्पिटिटिव्ह गेम आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच बघतोय आपण सागर पहिला चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. यावेळेस बघा अनोखी शैली त्याची गोलंदाजीची आणि यावेळेस मात्र आपण बघतोय बीट होतोय फलंदाज. वन बाउन्सचा इशारा, माफ करा वन बाउन्स नाहीये. निर्धाव चेंडू, सुरेख असा सुरुवात केली आहे सागरने. पुन्हा एकदा ढोके आणि काराव दोन्ही संघांना मी सूचित करेन की हा सामना 3 षटकांचा असेल, याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा आपण बघतोय यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच आणि दरम्यान आपण बघतोय एक धाव. यावेळेस मात्र वन बाउन्सचा इशारा अंपायर डीके यांच्या मार्फत लेगी अंपायर. 2 चेंडू 1 धाव. 3 षटकांचा हा सामना असेल. पहिलं षटक पॉवर प्लेचा असेल. वेळेअभावी आपल्याला 4 वरून 3 वर 3 षटकांवर हे सामने आणावे लागलेत. बघा दोन्ही वेळेस शॉर्ट पिचचा वापर केला सागर याने. आता बघूया कशा प्रकारचं षटक हाताळतोय सागर. सागर टू प्रदीप ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना आपण बघतोय उजव्या हाताचा गोलंदाज सागर. पुन्हा एकदा आपण यावेळेस बघतोय पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा उपयोग आणि यावेळेस मात्र चेंडू आपण बघतोय एक टप्पा सीमा रेषेपलीकडे चौकार. यावेळेस मात्र थोडस पुन्हा एकदा अपील. या ठिकाणी आपण बघतोय 2 पंच विष्णू सर आणि डीके सर त्या ठिकाणी मैदानात उपस्थित आहे. कृपया कोणी पंचांची वाद घालू नये. अतिशय अनुभवी आपले पंच सुंदर पंचगिरी करतात आणि क्रिकेटची शिस्त आपण पाळूया. नक्कीच बघा आपला अपील असेल आपण नम्रतापूर्वक अपील करू शकता. पुन्हा एकदा यावेळेस आपण बघतोय गुडल्यांचा चेंडू हवेत जातोय. बघूया काय घडतंय मैदानात. यावेळेस कॉट अँड बोल्ड. पुन्हा एकदा पहिला गडी बाद ढोके संघाचा. प्रदीप परततोय एका चौकारानंतर आपण बघतोय प्रदीप बॅक टू द पवेलियन. 4 चेंडू मध्ये 5 धावा, 1 गडी बाद. यावेळेस आपण बघतोय नवीन फलंदाज वन डाऊन मॅगी आणि त्याला थोडासा त्या ठिकाणी पायामध्ये अनफिट असल्यामुळे काहीसा रनरचा सहाय्य इथं घेतोय. बघा एक चौकार मारून फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 5, 1 बाद 5. पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये स्वागत करतोय मान्य श्री हरेश दादा बडेकर. एका छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्याला जॉईन होतात. हरेश दादा आपलं मी स्वागत करतो. दरम्यान चालू सामन्याच्या घडामोडी आपल्याला सांगतो. एक चौकार मारून प्रदीप इथे बाद होतोय आणि यावेळेस मॅगी आपण बघतोय पहिल्या चेंडूवर फाईन लेगला पॉवर प्लेचा फायदा घेत मारतोय वन बाउन्स असा चौकार. वेलकम बॅक हरेश. थँक्यू परेश. थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाच चेंडू 9 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. ढोके संघाची फलंदाजी ते मात्र 1 विकेट जरूर बाद झालाय. बघा काय भेदक गतीने गोलंदाजी करतो तेच तरार गोलंदाज सागर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9, 1 बाद 9. बघा 2 चौकार आपल्याला बघायला मिळाले प्रदीप आणि मॅगी यांच्या बॅटमधून. निश्चितच परेश
ते मात्र मॅगी थोडेसे अनफिट दिसत, त्यासाठीच त्यांना रनर सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. परंतु खेळाची आवड जपण्यासाठी तरी फलंदाजीसाठी मात्र जात असतात. 9 धावा धावफलकावरती. आता मात्र दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज राकेश. पुन्हा एकदा बघतोय आपण फलंदाज मॅगी, माफ करा रुपेश. आणि यावेळेस आपण बघतो कव्हरच्या दिशेने हा भिरकावलेला चेंडू क्षेत्ररक्षण करण्यामध्ये त्या ठिकाणी अपयश आणि चेंडू जातोय सीमा रेषेपलीकडे. चौकार. निश्चितच या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा धावफलकावरती. आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्याच चेंडूवर चौकार येतोय. नक्कीच बघा काराव संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना काहीसा धावा त्यांना रोखायच्या आहेत. मला वाटतं 35 ते 40च्या दरम्यान. सुरेख असा यॉर्करचा चेंडू, गुड लाईन अँड लेंथ. फलंदाज स्थितप्रज्ञ एकाच जागेवर खेळवून ठेवले फलंदाजाला. निर्धाव चेंडू. निश्चितच चांगली गती इथे दाखवतोय गोलंदाज राकेश. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा राकेश. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर कमबॅक करतोय गोलंदाज राकेश. बघा जोरात धावणाऱ्या धावसंख्येला लगाम घालायला यशस्वी होते. दरम्यान बघतोय शॉर्ट पिचचा पुन्हा एकदा वापर आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही. दरम्यान अतिशय उत्कृष्ट थ्रो आणि फलंदाज धावचित होतोय. दुसरा गडी बाद धावचीतच्या स्वरूपात. निश्चितच 14 धावांवर ते मॅगी मात्र बाद होतोय. एक विनंती असेल ऑफ साईडला खेळाडू एक प्रेक्षक त्या ठिकाणी व्हाईट पट्टीच्या आत उभा आहे ग्राउंडच्या. त्यांनी कृपया त्या व्हाईट पट्टीच्या बाहेर उभं राहायचंय. धन्यवाद धन्यवाद. नवीन येणारे फलंदाज नॉन स्ट्राईकला जर्सी नंबर 03 रोहिदास ला आपण पाहतोय. सॉरी जयेश. मात्र पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा बीट होत आहेत फलंदाज रुपेश. बघा दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू शेष आणि धावसंख्या 2-14. यावेळेस मात्र आपण बघतोय रोहन याच्या सुंदर अशा दस्तानामध्ये अतिशय सुरेख असा झेल. इथे मात्र रुपेश बाद होतोय. कोणती चूक करत नाहीये रोहन. सुंदर झेल. त्याला माहितीये मोठा खेळाडू आहे आणि त्याचीच इथे मात्र झेल होती आणि ती झेल अचूकरित्या टिपली आणि फलंदाज होतोय बाद. आणि हा मोठा झटका डोके संघाला लागतोय. बघा नवीन फलंदाज निकेश ढोके संघाचा. बघा मोठ्या फटकांच्या अपेक्षित असलेला संघ आता मात्र खेळवून ठेवलाय काराव संघाने. काय सुरेख असा झेल बघितला आपण रोहनच्या माध्यमातून. एक जुना खेळाडू काराव संघाचा बॅकबोन. सुंदर असा झेल, कोणतीही चूक करत नाहीये. यावेळेस आपण बघतोय 3 गडी बाद 5वा फलंदाज मैदानावर निकेश. यावेळेस आपण बघतोय चेंडू दिशा भरकटतोय आणि
अतिरिक्त चेंडू वाईड. गोलंदाज शुभम. इथे मात्र चांगला चेंडू होता, परंतु फक्त आणि फक्त एकच धाव इथे मात्र प्राप्त केली जाईल. शुभम पहिला नक्कीच, वाईड आल्यानंतर एक धाव इथे मात्र खर्च करतोय. हरेश, मागच्या 2 सामन्यांपासून आपण बघतोय पहिल्यांदा गोलंदाजी करत असताना वर्चस्व होत आहे क्षेत्ररक्षणामध्ये, आणि या सामन्यात सुद्धा तसेच परंपरा. काराव संघ आतापर्यंत धावसंख्या बघितली 3 बाद 16. तिसरा षटक मार्गस्थ असताना निश्चितच परेश आता मात्र यावेळेस हवे जातो चेंडू. पुन्हा एकदा रोहन चेंडू खाली. यावेळेस मात्र चेंडूचा उंची आणि दिशा आणि अंतर तेवढंच जास्त. चेंडू जातोय सीमा रेषेपलीकडे. षटकार. निश्चितच या षटकाराच्या मदतीने धावा जाऊन पोहोचतात 22 या आकड्यावरती. 22 रन्स. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर 1 रन आणि त्यानंतर या 6 धावा आल्यात. आता मात्र दबाव वाढतोय गोलंदाजावर. ओ इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाज दिशा भरकटतोय. स्वेर चेंडू, अतिरिक्त धाव. नक्कीच बघा, अतिशय सुरेख गोलंदाजी होत असताना इथे थोडस एक महाग षटक बघायला मिळतंय. शुभम आणि पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न. यावेळेस मात्र कोणती चूक होत नाहीये. चौथा गडी बाद. राकेश बॅक टू द पवेलियन. निकेश बॅक टू द पवेलियन. इथे मात्र फलंदाज होतोय बाद. तिसरं षटक, शेवटचं षटक आहे. पाहूया किती धावांचं आव्हान इथे मात्र ठेवतोय काराव संघासमोर. काराव संघाचा होम ग्राउंड आहे आणि चांगली फलंदाजी काराव संघाची सुद्धा आहे. ते मात्र 23 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. या पुढील फलंदाज परेश बनोटे, माफ करा, परेश भोईर. सहावा फलंदाज मैदानावर, परंतु धावसंख्या फक्त 23. अंतिम षटक मार्गस्थ असताना शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ते मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता आणि या ठिकाणी कॉट बिहाइंड. बघा, पहिल्या चेंडूवर माघारी परततोय परेश. अतिशय सुंदर असा झेल यष्टी रक्षकाकडून आणि कॉट बिहाइंड. बघा, अल्ट्राईजची गरजच नाहीये, एवढा सुरेख असा बॅटचा इथे आवाज आलेला आहे. कॉट बिहाइंड. निश्चितच परेश, पंचांनी सुद्धा आवाज ऐकला आणि लगेचच बोट वर केला आणि फलंदाज होतोय बाद. दुसऱ्या राऊंडचा हा पहिला सामना आपण पाहतोय. यानंतर मात्र आपण सामना पाहणार आहोत जाणता राजा शीळ वर्सेस सिद्धिविनायक इनगाव दरम्यान. दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघाचे कप्तान कृपया नोंद घ्यायची. आपण टॉस साठी यायचं आहे. जर पहिला बॉल पडला तर फाईन, पॅनल्टी आपल्याला लागेल याची नोंद घ्यायची आहे. नक्कीच बघा, दुसऱ्या फेरीतील सामना असेल. शीळ विपक्ष इनगाव, सिद्धिविनायक इनगाव विपक्ष जाणता राजा शीळ यजमान संघ. इनिंग्स ब्रेकमध्ये दोन्ही संघाच्या कॅप्टन इथे टॉससाठी यायचे. आता मात्र लेफ्ट हँडेड बॅट्समन इथे मात्र काही कमाल करतोय का बघावं लागणार आहे. इथून मात्र एक मोठा फटका आला तर चांगली धावसंख्या बनू शकते, परंतु इथे मात्र बीट होत आहेत. संधी पुन्हा क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र फलंदाज चूक होते. यावेळेस आपण बघतोय 2 धावा आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज धावचित. दरम्यान 2 धावा डोके संघाला.
अंतिम चेंडूचा खेळ. 2 धावा या चेंडूवर, तिसरा धावेला धावचित. निश्चितच परिस्थिती आपण पाहिलं खेळाडूमध्ये तू मैमे, इकडचा चेंडू तिकडे फेकतो आणि त्या दरम्यान मात्र जिथे फक्त एक धाव होती तिथे 2 धावा देऊन बसलेत आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज मात्र बाद होतोय. नक्कीच बघा, थ्रो आणि कलेक्शन दोघांना तेवढंच महत्व आहे धावचित करत असताना. दरम्यान मला वाटतं पहिल्याच धावेला धावचित होऊ शकला असता, परंतु ते तिसऱ्या धावेपर्यंत गेला आणि 2 धावा अतिरिक्त गेल्या. निश्चितच परेश, यावेळेस आपण बघतोय प्रत्येकच चेंडू या ठिकाणी बीट होतोय फलंदाज, परंतु दिशा चुकीची आणि अतिरिक्त स्क्वेअर धाव, वाईड. यावेळेस आपण बघतोय पुन्हा एकदा अतिरिक्त. बघा हरेश, मगाच्या 2 धावा आणि आताच्या 2, एक चौकारच जणू काही गिफ्ट केलाय काराव संघाने डोके संघाला. निश्चितच इथे मात्र गोलंदाजाकडून वारंवार चुका होत आहेत, त्याच्याकडून ज्या 4 धावा गिफ्ट केल्या जात आहेत. आता मात्र फेअर डिलिव्हरी, ते मात्र ओव्हरची समाप्ती. 27 धावा धावफलकावरती, 28 धावांचं इथे मात्र टार्गेट असणारे काराव संघासमोर. नक्कीच बघा, मला वाटतं आजच्या दिवसातील लोएस्ट टोटल 27, माफ करा 3 षटकांचा सामना असल्यामुळे नक्कीच आव्हानात्मक असू शकते. 3 ओव्हरमध्ये 28 धावसंख्या उभी करावी लागेल सिद्धिविनायक संघ काराव. बस 9:30च्या सरासरीने इथे मात्र धावा कराव्या लागणार आहेत. यापुढील सामना जाणता राजा संघ शीळ आणि श्री सिद्धिविनायक संघ इनगाव, दोन्ही संघांच्या कॅप्टनला टॉस का बॉसमध्ये, त्याचप्रमाणे हितेश बनोटे यांना सुद्धा इथे कॅप्टनकडून बोलवण्यात आले, कृपया स्टेजच्या इथे यायचे. दरम्यान काराव संघाला 28 धावेची गरज येणाऱ्या 18 चेंडूंवर. 18 चेंडू 28 धावा. आणि दरम्यान आपण बघतोय टॉस का बॉसमध्ये माननीय श्री भास्कर दरवडा यांच्या हस्ते दुसऱ्या फेरीतील पहिला सामना शीळ विपक्ष इनगाव, सिद्धिविनायक इनगाव. आणि आपण न्यूज घेऊया टॉस रूम मधून. इनगाव, सिद्धिविनायक संघ इनगाव यांनी नाणेफेक जिंकून गेस हरेश काय घेतला असेल, त्यांनी काय चॉईस केलं असेल? मला वाटतं जो पण टॉस जिंकतोय तो प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतोय आणि त्यामुळे त्या पद्धतीने त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतील अशी मला अपेक्षा आहे. नक्कीच बघा, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय इनगाव संघाने. बघा फक्त टॉसचा निर्णय आपण घेतोय, जवळपास निर्णय प्रत्येक संघाचा क्षेत्ररक्षणाचा आहे, कारण की आपण बघतोय सामने त्या बाजूने झुकताना आपल्याला दिसत आहेत. आणि यावेळेस शीळ संघाच्या अपोजिट टॉस गेलाय, त्यामुळे आता शीळ संघाला काहीसं या ठिकाणी स्ट्रॅटेजी आखावी लागेल. परंतु दरम्यान भूषण पुन्हा एकदा बिझी होत आहेत स्कोररमध्ये. 28 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. 3 ओव्हर 28. विकी अँड रोहन, दोन मजबूत असे पिलर काराव संघाचे, अतिशय जुने अनुभवी खेळाडू. आणि यावेळेस त्यांचा सुद्धा मनसुबा असेल की जसं शीळ संघाने 10 विकेट्स राखून हा सामना जिंकला, तेवढी धमक या 2 खेळाडूंमध्ये. परंतु नक्कीच बघा, हा सामना 3 षटकांचा आहे, त्यामुळे काहीसं कठीण होऊ शकतं काराव संघाला. निश्चितच परेश, विक्की ते मात्र मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो आणि तोच विक्की ते मात्र प्रथम फलंदाजीसाठी येतोय. ऑन स्ट्राईक बॅट्समन, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय रोहनला, ज्या रोहनला मागच्या मॅचमध्ये सुंदर रिव्हर्सचे फटके खेळल्याने चांगली फलंदाजी दाखवली आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा प्राप्त केला. नक्कीच बघा. आणि पुढील सामन्यामध्ये मला वाटतं हरेश, शीळ संघ पुन्हा एकदा सेम टीम सोबत उतरेल, कारण की यशस्वी टीम झाली होती पहिल्या फेरीमध्ये. निश्चितच काही बदल नसणारे असं वाटतं. चला सामना सुरू करा. 3 ओव्हरचा सामना, 28 धावांचं आव्हान, 18 चेंडू 28 धावा.
3 ओव्हर 28 बघा 9 9:15च्या रन रेटने अतिशय मला वाटतं या ग्राउंडसाठी आणि पॉवर प्लेचा असल्या पहिला षटक पॉवर प्लेचा असल्यामुळे काहीसा इझी हँड म्हणू शकतो काराव संघाला. निश्चितच इथे मात्र काहीसं सोपं ठरू शकतं आव्हान काराव संघासाठी. बघा गोलंदाजी 140 150च्या स्पीडने गोलंदाजी करताना गोलंदाज जयेश बघा फलंदाज रेडी नव्हता त्या स्पीडसाठी असं वाटतं मला. निश्चितच पहिल्या मॅचमध्ये बॅटिंगसाठी आलेला नव्हता विकी आणि आता प्रथम क्रमांकावर फलंदाजीसाठी इथे मात्र कट करतोय, सरळ चेंडू देतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि हा सोपा झेल देऊन माघारी परततोय स्वस्तात विकी. बघा गोल्डन डकवर विकी अतिशय सोपा असा झेल देतोय सर्कलच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षकाला कोणती मेहनत करावी लागत नाहीये आणि गोलंदाजीचं कौतुक या ठिकाणी करायला लागेल. विक्कीला या ठिकाणी जेरबंद करण्यामध्ये यश आलंय जयेश याला. निश्चितच फक्त बॅट लावली बॉलला आणि इथे मात्र सोपा झेल देऊन बसलाय आणि चूक झाली आहे हे लक्षात आलंय. बघा 18 चेंडूचा खेळ असल्यामुळे प्रत्येक चेंडू गणिक या ठिकाणी सामना हा कठीण होत जाणार आहे काराव संघासाठी. दरम्यान 2 चेंडू आणि निर्धाव परततोय विकी. 2 चेंडू 1 बाद 0 धावसंख्या काराव. आता मात्र नवीन फलंदाज सागर. बघा पुन्हा एकदा कमबॅक. बघा तिन्ही चेंडू आपण पाहिलेला पहिला चेंडू एक जास्त गतीचा होता, दुसरा एक गुड लेंथ स्लोअर आर्म त्यामध्ये विकी फसला आणि पुन्हा एकदा बघा कमबॅक त्याच स्पीडने जयेश. बघा हे याला म्हणतात स्पीड व्हेरिएशन. पुन्हा एकदा आपण बघतोय गुड लेंथचा चेंडू यावेळेस मात्र जातोय वन बाउन्स सीमा रेषेपलीकडे काराव संघासाठी चौकार. निश्चितच या चेंडूवर सामन्याचं संघाचं खातं उघडतंय 4 धावांनी. 4 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. खातं उघडण्यासाठी चौथ्या बॉलचा इंतजार इथे करावा लागला काराव संघाला. इथे मात्र 4 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा जयेश. ते मात्र चांगली गोलंदाजी, वारंवार चांगले बॉल इथे पडतायत. फक्त आणि फक्त 1 धाव इथे मात्र प्राप्त केली जाईल 5 धावा धावपलकावरती. आता मात्र फलंदाजी मार्कवर रोहन. पाच चेंडू 5 धावा. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आणि त्याचा पाठलाग. पहिलं षटक मार्गस्थ आहे. आता मात्र खेळून काढलाय, 1 धाव घेण्यात यशस्वी होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? ते मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न खेळाडूमध्ये थोडीशी तुतुम आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. काहीसं लक्ष नव्हतं फलंदाजाचं, तो रिटर्न फिरला परंतु नॉन स्ट्राईकचा बॅट्समन सरळ धाव सुटला आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद आणि मोठा झटका लागतोय काराव संघाला. 6 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. ते मात्र फलंदाज सागर माघारी परततोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय नवीन येणारे गोलंदाज रवी सांघिक दुसरं षटक घेऊन येताना आणि नवीन येणारे फलंदाज आपण पाहतोय राकेश. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 धावा धावपलकावरती. 28 धावांचं आव्हान आहे. येणारे 12 चेंडू.
येणारे 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. 11 धावच्या सरासरीने इथे मात्र धावा कराव्या लागणार आहेत. फलंदाजी मार्कवर आपण पाहतो रोहनला दुसरं षटक आहे. पहिला चेंडू ते मात्र उंच भिरकावून दिलाय. बिग हिट षटकार. ते मात्र ज्या फटक्याची गरज होती तो फटका इथे मात्र राखीच्या बॅटमधून आलाय आणि 12 धावा धावपलकावरती. पहिल्या चेंडूवर प्रहार करताना पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. पुन्हा एकदा पुटो चेंडू होता केलून काढलाय आणि इथे मात्र ग्राउंडची कमाल. हा येतोय चौकार. 6 धावांनंतर हा चौकार आल्यानंतर 2 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा इथे मात्र प्राप्त केल्या जातात. 16 धावा धावफलकावरती. सोळा धावा धावपळ. इथे मात्र पुटो चेंडू उंच बिरकावून दिलाय. बिग हिट षटकार. ते मात्र राकेश कमाल करतोय आपल्या बॅट मधून. एक षटकार त्यानंतर चौकार आणि पुन्हा एकदा षटकार आणि या 3 चेंडूवर तब्बल 16 धावा कुठल्या जात आहेत. 22 धावा धावपलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू फेकले गेलेत. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 22 धावा धावपलकावरती आहेत. ते मात्र खेळून काढतोय. निर्धाव चेंडू येतोय. 8 चेंडू 6 धावा आणि इथे मात्र पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि ते मात्र फलंदाज होतोय बाद. 7 चेंडू अजूनही 6 धावांची गरज. ते मात्र राकेश या राकेशने 2 षटकार आणि 1 चौकार दाखवला आणि सामना आपल्या बाजूनी झुकवला. तोच इथे बाद होतोय. नवीन येणारे फलंदाज जर्सी नंबर 55 प्रमोद पाटील. माननीय श्री संतोष कडव यांचे इथे आगमन झालेले. त्यांचं स्वागत आहे. आपण पवेलियन मध्ये यायचंय. जाणता मित्रमंडळ शीळ यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. संधी आहे का. ते मात्र सरळ चेंडू जाऊन विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सरळ स्ट्रेट 6 मारण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु प्रयत्न फसतोय. फलंदाज होतोय बाद आणि मोठा झटका पुन्हा एकदा लागतोय काराव संघाला. मात्र फलंदाज प्रमोद बाद झाल्यानंतर समीकरण बदलते. येणारे 6 चेंडू आणि 6 धावींची गरज. सामना अजूनही कोणाकडे झुकलेला नाहीये. अजूनही सामना कोणीही जिंकू शकतो. येणारे 6 चेंडू. ते मात्र कोणता संघ जिंकेल हे आपल्याला समजेलच.
चला सामना सुरू करा. येणारे 6 चेंडू आणि 6 धावींची गरज. सामना रोमहर्षक वलनावर. इथून मात्र काय होते पाहावं लागणार आहे. मात्र फलंदाजी मार्कवर रोहन. 6 चेंडू 6 धावा. पहिला चेंडू बिरकावून दिलाय. इथे मात्र सामना जिंकलाय काराव संघ आणि जल्लोष आपण पाहतोय. या पुढील होणारा सामना जाणता राजा शिळ वर्सेस सिद्धिविनायक इनगाव. इनगाव संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आणि स्कोरर साठी आता परत जॉईन होतोय मयूर.